शेवगाव पोलिसांची मोठी कारवाई, अवैध शस्त्रसाठा जप्त, 8 आरोपी अटकेत। शेवगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने अवैध शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करत मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी 2 गावठी कट्टे, 8 जिवंत काडतुस, 4 मॅगझिन आणि 2 स्कॉर्पिओ गाड्या आणि 11 मोबाईलसह 13,35,000चा मुद्देमाल जप्त केला असून 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे। दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी पहाटे 3:30 वाजता पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की पैठण तालुक्यातून 2 स्कॉर्पिओ गाड्यांमध्ये काही इसम अवैध शस्त्रास्त्रासह शेवगाव इथं येणार आहेत। त्यानंतर पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी तात्काळ पथक तैनात करून नाकाबंदी केली। पहाटे 4 वाजता क्रांती चौक इथं स्कॉर्पिओ MH16 AB 5456 आणि MH17 AZ 4199 गाड्यांची तपासणी केली असून त्यातून 8 इसम आढळून आले। तपासणी दरम्यान पहिल्या वाहनातून 1 गावठी कट्टा, 2 मॅगझिन आणि 4 जिवंत काडतुस सापडली, तर दुसऱ्या वाहनातून 1 गावठी कट्टा, 2 मॅगझिन आणि 4 जिवंत काडतुस मिळाली। आरोपींकडे कोणतेही वैध परवाना नव्हते। त्यांच्या अंगझडतीत आणि गाड्यांमध्ये एकूण 13,35,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। पोलिसांनी 8 आरोपींना अटक करून भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करत आहेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन। या कारवाईत पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे व त्यांच्या पथकाने मोठं यश मिळवले। इंडिया न्यूज R7 अलाउद्दीन शेख, शेवगाव।